इकडे उभे राहा. चालता फिरता जो व्यवसाय केलेला आहे झेरॉक्स आणि टायपिंगचा, तो कशी प्रेरणा घेऊन चालू केलेला आहे बरं आपण? अगोदर माझं छोटंसं दुकान होतं, तर मग तिथं दर महिन्याला भाडं भरण्यापेक्षा मी जर का गाडी घेतली आणि गाडीतच छोट्याशा 2-3 मशिनरी सेटअप केला तर त्यावर माझा उदरनिर्वाह भागू शकतो आणि माझं जे दर महिन्याचं भाडं वाचतं त्यामध्ये मी गाडीचा हप्ता भरू शकतो. किती वर्ष झाले तुम्हाला हा व्यवसाय? 2 वर्ष झाले मला. शिक्षण केल्यानंतर नोकरीसाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु रिकामं राहण्यापेक्षा काही ना काही व्यवसाय केला पाहिजे म्हणून मी हा सेटअप सुरू केलेला आहे. किती शिक्षण झालेलं आहे आपलं? माझं MA राज्यशास्त्र विषयात. किती लोकांनी प्रेरणा घेऊन काय व्यवसाय चालू केला आहे? आजपर्यंत 15 ते 20 लोकांनी माझ्याकडून प्रेरणा घेऊन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. बरं, सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या कौशल्याच्या बळावर जो काही व्यवसाय सुरू कराल तर म्हणजे नियोजनपूर्वक सुरू करा, त्यामुळे त्यांना यश नक्कीच मिळेल. आजकाल युवकांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर नैराश्यामध्ये न जाता आत्महत्या न करता स्वतःमध्ये कौशल्यांचा विकास करावा आणि छोटा मोठा जो मिळेल तो व्यवसाय सुरू करण्यात यावा. यातून किती लोकांचा आपल्या उदरनिर्वाह चालतोय? या व्यवसायातून माझा 7 ते 8 कुटुंबातील व्यक्तींचा उदरनिर्वाह चालतो. तुमचं नाव काय आणि कुठे राहता तुम्ही? माझं नाव विनोद उत्तमसिंग पाटील, व्यंकटेश नगर, हरविठ्ठल नगर जवळ राहतो मी. हा असा व्यवसाय चालू करायचा ही कल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? याच्या अगोदर माझं छोटंसं दुकान होतं, त्या दुकानामध्ये मला कमी जागा लागत होती. म्हणजे मला काय एक कलर प्रिंटर, लॅपटॉप आणि एक झेरॉक्स मशीन. तर मी विचार केला की हा सेटअप मी एखाद्या मारुती कारमध्ये सुद्धा करू शकतो, त्यामुळं मी हा व्यवसाय सुरू केला.